जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याचं दिसून येत आहे। एप्रिल आणि मे या 2 महिन्यात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलेला असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा पाणीसाठा हा 46.45% आलाय, तर आंध्रा धरणातील पाणीसाठा देखील 51.33% आलाय। त्यामुळे नागरिकांनी पुढील एप्रिल ते जून या कालावधीत अत्यंत जपून पाणी वापरावं असं आवाहन जिल्हा पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय। मुंबई आणि उपनगरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिक तीव्र आहे। मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये दररोज उन्हाचा पारा हा चढाच पाहायला मिळतोय। मार्च महिन्याच्या मध्यापासूनच सर्वत्र तीव्र उष्णता जाणवते। वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापरही सर्वत्र अधिक होऊ लागलाय, तर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत फेब्रुवारी महिन्यातच आटून गेले असून या ठिकाणी गेल्या अनेक आठवड्यांपासून टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय। त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी भागातील अनेक गृहसंकुलांमध्येही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे यंदा सर्वत्र एप्रिल-मे महिन्यातच पाणी टंचाई भासू लागली आहे, तर धरणातील पाणीसाठा पाहता अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं थेट पाणी कपात लागू करण्यात आली आहे, तर उष्णतेचा तडाखा याच पद्धतीनं राहील, तर वाढत्या पाण्याच्या मागणी पाहता जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही पाणी कपात लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही।